बंदर होणार नाही, मोदी पंतप्रधान म्हणून राहणार नाहीत। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून यापुढे राहणार नाहीत। वाढवण बंदर उभारण्याचा आणि श्रीरामाचे स्मृतिस्थळ शंकोदर हे ठिकाण उद्ध्वस्त करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते सर्व आतापर्यंत पंतप्रधान पदावरून पाय उतार झालेले आहेत, अशी प्रतिक्रिया वाढवण बंदर वासियांमधून व्यक्त केली जात आहे। त्याबाबतचा हा तपशील पाहू। माझं नाव आहे हेमंत सकाराम कडू, राहणार वाढवण, तालुका डहाणू, जिल्हा पालघर। मी इकडचा स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे इकडचा। तर आम्हाला हे बंदर का नको आहे याची 5-6 कारण, मुख्य कारण 5-6 आहेत याच्यामध्ये। पहिलं कारण म्हणजे डहाणू तालुका CRZ मध्ये मोडतो, 1-1 मध्ये मोडतो। या CRZ मध्ये कोणताच प्रकल्प 10 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कोणताच प्रकल्प इथे आला नाही पाहिजे, हे पहिल्यापासून इंग्रजांपासून आणि इंदिरा गांधीच्या काळापासून राखून ठेवलेलं आहे। तर कारण इथे आमच्याकडे 7 किलोमीटर अणुशक्ती केंद्र आहे, तारापूर अणुशक्ती केंद्र, जे आपल्या भारताचा मुख्य नाक बोलले जाते। तर हा प्रकल्प येणार आहे जो वाढवण बंदर, ते इकडनं फक्त आमच्या बाजूला 7 किलोमीटर आहे ते त्याचं अंतर। हे शंकोदर जे प्रभू रामचंद्रांचे वडील, त्यांचे पिता दशरथ असे त्यांचेही ते पिंडदान केलेले आहे। जेव्हा राम वनवासात होते तेव्हा त्यांना कळलं की आपले वडील म्हणजे गेलेले आहेत, तेव्हा 27वा पिंडदान आमच्या इकडे शंकोदरावरती केलेलं आहे। याचा पवित्र स्थान आहे तिकडे अजूनपर्यंत। आत्ताच अक्षय तृतीया परवाच्या दिवशी, रविवारी ना, शनिवारी, अक्षय तृतीया शनिवारी झाली, त्या दिवशी फक्त 15 मिनिटं फक्त ती जागा बघायला भेटते। 5 किलोमीटर मध्ये समुद्राच्या मध्ये अक्षय तृतीयालाच फक्त 15 मिनिटं फक्त वर्षातनं एकदाच ही जागा बघायला भेटते। तिकडे अजूनपर्यंत रामाचे केस आहेत आणि गोड पाण्याचं कुंड आहे तिकडे आणि मोठे मोठे शंख तिकडे सापडले। आता सुद्धा माणसं गेलेली होती तिकडे, म्हणजे स्पॉटवर वर्षात एकदा बोटीन जायला लागते। पहिला इकडनं आमच्याकडनं पायी प्रवास होता त्या जागेवर जाण्यासाठी, पण आता मुंबईला जिकडे तिकडे खाड्या भरल्या, सर्व बिल्डिंगी झाल्या जिकडे तिकडे, म्हणून समुद्र आपला काय जागा सोडत नाही, ते पाणी आता इकडे भरलेलं राहते, म्हणून आता आम्हाला बोटीने जायला लागते। जसा चौथी गोष्ट म्हणजे तिकडे जसा श्रीलंकेला सेतू आहे, जो अमेरिकेच्या सॅटेलाइटने आपल्याला दाखवलेला, जसं रामाचं अस्तित्व, तसं आज इकडे आमच्याकडे प्रत्यक्ष आहे, जमिनीवर आहे, तुम्हाला दाखवतो मी। समुद्रामध्ये चुकलं पाणी बघायला मिळतो तो, असं रामाचं इकडे पवित्र स्थान आहे इकडे। दुसरं आमच्या बाजूला जिकडे आता हे तारापूर अणुशक्ती केंद्र 7 किलोमीटर, साईडला इकडे थर्मल पॉवर, अदानी थर्मल पॉवर हे 4 किलोमीटर, म्हणजे आणि जिकडे या साईडला गुजरात GIDC, पाकिस्तानची बॉर्डर, परत MIDC इकडे बोईसर, आणि हे मध्य बंदर, म्हणजे आम्ही जगायचं का मरायचं, सर्व विनाशकारी प्रकल्प आमच्याकडेच का? आणि आम्हाला कोणाची नोकरीची पण गरज नाही इकडे। आज आमचा हा डायमेकिंग व्यवसाय आहे, तर इथे हा डाईनं कुठेच बनत नाही, फक्त आमचा तारापूर ते वाढवून या भागातच बनतात। तर हा आमचा व्यवसाय, ह्याच्यावर आम्हाला कारागीर पाहिजे। आणि सरकार बोलते तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्हाला नोकरीची गरज नाही, आम्ही एवढे स्वयंभू आहेत ना, आमच्यापासून हे देशाला, आपल्या महाराष्ट्र सरकारला परकीय चलन भेटते या डाईसाठी। या डाई एक्सपोर्ट होतात सर्व, हे झालं। दुसरी गोष्ट मच्छीमारी, जे गोळ, दाडा, पापलेट, लॉबस्टर, शिवंडी मासा सर्व आमच्याकडेच भेटतात इकडे वडवणला। उत्तनच्या झाईपासून कुलाब्यापर्यंत ते झाईपर्यंत त्या बोटी सर्व आमच्या मागे येतात समुद्रावर तिकडे। जरी आता तिकडे पण मुंबईला समुद्र आहे, तर तिकडे नाही का त्याला, पण जो स्पॉट आहे ना मच्छीचा, तो आमच्याकडेच आहे। का तर अशी आमच्याकडे नैसर्गिक रचना आहे, खोल खळगे आहेत, म्हणजे एकदम खड्डे आहेत। 5 किलोमीटर समुद्र सुकतो, तिकडे दगड आहेत, पत्थर, आणि परत पाणी भरती येते। तर अशी रचना आहे की एक मासाने अंडी टाकली का दुसरा मासा अंडी मागून खाऊ शकतो, म्हणजे खातो। तर इकडे अशी रचना आहे नैसर्गिक भौगोलिक की त्याला लपण्यासाठी खास कडे दगड, कपाऱ्या आहेत, त्यामध्ये त्याची अंडी तो वाढवतो आणि त्याचं उत्पन्न होते। असं आहे, जशी कंपनीमध्ये माल होतो ना फॅक्टरी, तशी आमचा हा वाढवणचा भाग हा निसर्गाने राखून ठेवलेला आहे। म्हणून हे वाढवण सर्व मच्छीमार आम्हाला इकडे सपोर्ट दिला का, तर त्यांची मच्छीमारी पूर्ण उद्ध्वस्त आहे। जे बंदर होणार आहे त्या जो स्पॉट आहे ना, तो गोल दाडा मिळतो त्याच्यावरतीच होणार आहे ते, म्हणून त्यांचा लाखो बोटी त्याच्यावर अवलंबून आहेत। त्या बोटीवर बर्फवाले, पिकअपवाले, बाया सुकणारे, विकणारे अशा हजारो, म्हणजे अजून कोट्यावरे, म्हणजे त्यांचं साखळी आहे ती, ही पूर्ण मच्छीमारी नष्ट होणार आहे। तर त्याच्यावर किती अवलंबून सर्व बेघर होणार आहेत, कारण त्यांच्या बोटी काय ते रस्त्यावर चालू शकणार नाही, चाकं लावून त्यांच्या बोटी पाण्यातून जातात। तर हे सरकार, हे अदानी आणि अंबानीसाठी हे बंदर पाहून देते। या बंदरासाठी कोण हे नव्हतं, आता कोण का भिकारी नाही समजा, या बंदरच पाहिजे ना, तुम्ही आता तुम्हाला नोकऱ्या भेटतील। अरे तुम्हाला नोकऱ्या, तुम्ही नोकऱ्या बंद केल्या या लोकांनी, सरकारने सर्व नोकऱ्या सर्व गुजरातला हलवल्या।
तुम्ही नोकऱ्या चालू करा ना, काय पण या बंदराची काय गरज आहे? तसा तर अख्खा समुद्र आहे पूर्ण 750 किलोमीटर आपली मराठ्याला हे आहे की नाही वाटतं, पूर्ण बंदरच बांधा पूर्ण. हे सरकार हे सर्व आमची वाट लावलेले आहे. आता हे राम मंदिर, एक साईडला तुम्ही राम मंदिर बाबरी पाडून राम मंदिर बांधलं, तिकडे रामाचं अस्तित्व, आमच्याकडे रामाचं अस्तित्व इकडे बंदर करून तुम्ही इकडचं रामाचं अस्तित्व नष्ट करून तुम्ही बंदर बांधतात. हा ही कुठला दुटप्पी भूमिका तुमची? तर तिकडे पण समजा ते बाबरी मशीदला तिकडे त्यांनी अदानी या लोकांना त्याने मॉल बांधले पाहिजे होते. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्हाला रोजगार, तुम्हाला पैसा पाहिजे तर तिथे कशाला मंदिर बांधलं? एक साईडला तिकडे मंदिर बांधता आणि इकडे मंदिर नष्ट करता. ही तुमची सरकारची ही कोणती हे आली? आता या इलेक्शनकडे आता आम्ही लढा हा 95-96 पासून देतोय आणि आजपर्यंत आम्हाला त्या देवाची कृपा आहे. आजपर्यंत काय झालेलं नाही, सर्व कागदावरच आहे. किती आले आणि किती गेले, किती मंत्री आले, किती गेले, पंतप्रधान पण बदलले. इंदिरा गुजराल होता जेव्हा स्टार्टिंग झाले 96ला, 95-96ची गोष्ट. त्यानंतर देवेगौडा आला पंतप्रधान, ज्यांनी इकडं आमच्याकडं फेरफटका मारला हेलिकॉप्टरवरनं, त्या स्पॉटवरनं. त्यांची 4थ्या दिवशी सरकार नष्ट झालेलं आहे. आणि नंतर वाजपेयी आले, ते पण म्हणजे गेलं, पण आजपर्यंत काय झालं नाही. आज 30 वर्ष झाली या गोष्टीला, अजूनपर्यंत काय नाही. आणि हे सरकार दडपशाही सरकार आहे, हुकुमशाही. हे अदानी आणि अंबानीच्या याच्या बाजूनी सर्व सरकार आहे. पूर्ण वाट लावलेली आहे देशाची, सर्व जीएसटी भीती लावून पुढे वाट लावलेलं आहे. तुम्हाला जर तुम्हाला द्यायचं आहे गरिबांची नोकऱ्या वगैरे, आम्हाला 24 तास लाईट द्या, चांगले रस्ते द्या, आमची ही मागणी आहे. आम्हाला हे बंदर नको आहे, म्हणून आम्हाला या बंदराला पूर्ण विरोध आहे. आणि या सरकारला आम्ही दाखवून देणार आहे त्यांची जागा. आम्ही काय ते आमच्या मतदानाने आम्ही सर्व ठरवलेलं आहे की आम्ही भाजपला ते देणारच नाही. पूर्ण आमचा पूर्ण अख्खा किनारपट्टी मुंबईपासून ते जाईपर्यंत पूर्ण किनारपट्टी सर्व आहेत चिडलेले आहेत. कारण हे जर झालं तर पूर्ण नष्ट होणार आहे. ही सर्व बघा, आता आम्ही त्या साईडला जातो, चारो डोंगर सर्व. आणि हे बंदर होणार आहे 5000 एकर, म्हणजे 33 बाय 33चा 1 गुंठा, ते 40 गुंठ्याचा 1 एकर. तसा 5000 एकर समुद्र बुजवणार, म्हणजे त्याला हजारो डोंगर फोडावं लागणार. हजारो डोंगर म्हणजे तिकडनं पण पर्यावरणाची हानी आणि इकडनं पण पाणी. जर हे बुजवलं, समुद्र बुजवला 5000 एकर, तर हे पाणी कुठे जाणार? या सरकारने विचार केला का त्याचा? जर आपल्या एका ग्लासामध्ये भरलेल्या ग्लासामध्ये जर दगड टाकला आपण, त्याच्या वस्तूच्या आकारावर पाणी बाहेर फेकलं जाते, तर हा समुद्र बुजवल्यानंतर हे पाणी पूर्ण मुंबई डुबणार आहे. पूर्ण मुंबई डुबणार आहे. जे गेट ऑफ इंडियाला आता लागते ना, ते पण जाणार आहे. कारण विचार करा तुम्ही, विस्तार किती आहे त्याचा. म्हणून हे आम्हाला बंदर नको आहे, हे विनाशकारी बंदर नको आहे आम्हाला. वाढवण बंदरासंबंधी हेमंत कडू यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपण ऐकलीत. त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण आपलं मत कमेंटद्वारे नक्की व्यक्त करा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.